मातेच्या लक्षात आलं, अनुसय मातेनं मालकाच्या कमंडलू मधलं पाणी घेतलं, एक फळ घेतलं, त्या फळावरती ते पाणी शिंपडलं, सांगितलं नारदा हे फळ तुम्ही खा, तुम्हाला कधीच भूकच लागणार. नारदांनी ते फळ खाल्लं आणि कायम असा अधिकार घडला की नारदांच्या पोटातली आग शांत झाली. मग नारदजी ब्रह्मांडामध्ये फिरायला लागले. अनुसये सारखी महान पतिव्रताच नाही, अनुसये सारखी महान पतिव्रताच नाही. फिरत फिरत आले कैलासामध्ये आणि कैलासामध्ये भगवान महेश, भगवान विष्णू, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तीनही जणांच्या पत्न्या तिथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. त्यांनी ऐकलं नारदांच्या मुखातून अनुसये सारखी महान पतिव्रताच नाही. आणि एका बाईनं दुसऱ्या बाईचं जर कौतुक ऐकलं, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण कधी सहन होत, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण कधी सहन होत, तुम्हाला विचारते मी, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण कधी सहन होत? पुरुष मंडळ तुम्हाला विचारते मी, नसल तुम्हाला अनुभव तर अनुभव घ्या. उद्या एकच काम करायचं फक्त, सकाळी सकाळी एक काम करा. परवा दिवशी, उद्या एकादशी आहे, परवा दिवशी एक काम करा. सकाळी सकाळी 10-11 वाजता जेव्हा जेवण करणार, सकाळी सकाळी पत्नीला एक म्हणायचं 10 वाजता, अगं सती काय दोडक्याची भाजी करतात राधा अक्का आपल्या गावातली, दोडक्याची भाजी खाव फक्त राधा अक्काच्या हातची, दोडक्याची भाजी कराव फक्त राधा अक्कानं, आणि भाजी कराव फक्त राधा अक्कानं दोडक्याची भाजी. ती म्हणाल दोडक्या तू तिच्याच हातची भाजी का, तुला भाकरच देत नाही. अनुभव घेऊन पहा, नसेल तर फोन करून सांगा मला परत काय घडत आहे. या तिघी जणींनी ज्या वेळेला अनुसय मातेचा जयजयकार ऐकला, आवाज दिला, ओ शंडीवाली बाबा इकडे या. बोला काय म्हणता तुम्ही, नाव कोणाचं? अनुसय सारखी महान पतिव्रताच नाही. अनुसय कोण? महान पतिव्रता आहे. असं ज्या वेळेला नारदजी निघून गेले, ब्रह्मा विष्णू महेश आले, तिघी जणींनी हट्ट धरला, अहो अनुसया महान पतिव्रता आहे, तिचं पातिव्रत्य भंग करावं लागेल. नाही करू शकत. एखाद्या स्त्रीचं पातिव्रत्य भंग करणं ही चांगली गोष्ट नाही. नाही, तुम्हाला पातिव्रत्य भंग केल्याशिवाय घरामध्ये एंट्री नाही, आम्ही आमच्या माहेरी निघून जाऊ असं. मग त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश यांनी साधूचा वेश धारण केला, अनुसय मातेच्या द्वारात आले. अनुसय सारखी महान पतिव्रताच नाही. नारदजी फिरत होते, पण ज्या वेळेला अनुसय मातेच्या द्वारात आले आणि अनुसय मातेला म्हणावं, माई भिक्षा देही, माई भिक्षा देही, आई भिक्षा घाल. साधू आलेले आहेत, अनुसय माता आतमध्ये निघाल्या, थांबा आता धान्य घेऊन येते. आई अशी भिक्षा नाही पाहिजे, मग नग्न भोजन द्या. अनुसय मातेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अनुसय माता विचार करतात, महान पतिव्रता आहे, पातिव्रत्य कधी भंग करू दिलं नाही, भंग होऊ दिलं नाही. मला नग्न भोजन मागणारा सर्वसामान्य नसला पाहिजे. अंतर्ज्ञानानं पाहिलं, साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश परीक्षा घेण्यासाठी आलेले दिसले. नग्न या शब्दाचे दोन अर्थ होतात बरं का. नग्न, न अग्न, एक विवस्त्र आणि दुसरा न अग्न, ज्याला अग्नीनं स्पर्श केला नाही तो अग्न, तरी सुद्धा पूर्ण अन्न, मग ती म्हणजे आईचं दूध. अनुसय मातेनं मालकाच्या कमंडलू मधलं पाणी घेतलंय आणि ज्या वेळेला त्या मोठ्या मोठ्या साधू महात्म्यांच्या अंगावरती शिंपडलं ना, मोठी मोठी साधू महात्मा छोटी छोटी बाळं झाली. आईचं दूध पाजलं, भिक्षा पूर्ण केली, पाळण्यात टाकले. पाळण्यात टाकले हा अधिकार अनुसय मातेचा. नारदांनी पहाला ब्रह्मांडात फिरू लागले, भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान. शक्ती महान जिसे हार गए भगवान. इकडे एकमेकीला फोन करायचा, का ग तुमचे आले का? एकमेकीला टेन्शन आलं, फोन लावायचं, म्हणायचं यांचं टायर तर पंक्चर झालं नसेल, चोरांनी अडवलं तर नसेल मध्ये,
फोन लावतात ना एकमेकीला जर लवकर नाही आले तर. ज्या वेळेला यांचं नारदांचं बोलणं ऐकलं, नारदांचं भजन ऐकलं, परत विचारलं नारदी ओ शेंडीवाले बाबा इकडे या. नारदजी आले, बोला काय म्हणता. आमचे ते पाहिले का कोण? साधूच्या वेशात आलेले. ते का कोण? साधू गेले होते अनुसयेकडे. येतील का नाही, किती वेळा येतील सांगता येत नाही, येतील की नाही. नारदजी म्हणतात येतील की नाही सांगता येत नाही. का? तिनं काही केलं की काय? नारदजी म्हणतात आता ती काय करायची राहिली म्हणे, सगळं करून बसली. असं तिघी जणी या विचार करतात, नारदा आम्हाला थोडीशी मदत करा ना तुम्ही. नारदजी म्हणतात साधू महात्म्यांना अशा भानगडीत कधी पडायचं? गेले निघून, येत नाही म्हणे तुमच्यामध्ये. ज्या वेळेला निघून गेले नारदजी, या तिघी जणी आल्या, आवाज दिला अनुसये, ए अनुसये, बाहेर आल्या. बोला आमचे ते पाहिले का कोण? साधूच्या वेशात आलेले. कोणते का? आहेत ना. कुठे आहेत? पाळण्यात. पाळण्यात म्हटलं जीवाला पाळण्यात का होईना आहेत. ज्या वेळेला येऊन पाहिलं, मोठी मोठी साधू महात्मा ओळखायलाच आहे ना आपापलं कोणतं. छोटी छोटी बाळं तुम्ही पहा, 1-2 महिन्याचं लेकरू जर असेल, गोंडच बाळ सुंदर असं, एवढं गुबगुबीत दिसतं, गोंडच दिसतं. पहा लहान लेकराला पटकन उचलून पापा घ्यावं असं वाटतं की नाही? तसं 80 वर्षाच्या म्हातारे बाबाचं घ्या. ते गोंडस असं बाळ सुंदर दिसणार, पण ओळखायलाच आहे ना आपलं कोणतं. सगळे सारखे दिसायला लागले. ज्या वेळेला मधले लक्ष्मी मातेनं उचलले आणि ते होते भगवान शिवशंकर. भगवान शिवशंकर उचलले, हात पाय कोणाला लागले. अगं मी नाही लक्ष्मी, मी नाही विष्णू, मला कशाला उचलते? पण तरी सुद्धा सोडायला खुशाल किती वेळाचं पाहते तुमची मज्जा. इकडे येऊन बसले, चला म्हणे गुपचूप गुमानं. भगवान शिवशंकर हातपाय खोडतायत. लहान लेकरू आहे, कोणाकडे जायचं नसेल तर अगोदर हातपाय खोडतं. पा हातपाय खोडून नाही सोडलं तर ते रडायला चालू करतं. हातपाय खोडूनही सोडलं नाही आणि रडूनही सोडलं नाही तर ते तिसरा कार्यक्रम करतं. तिसरा कार्यक्रम कोणता? दोन्ही एकदाच केलं. लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं म्हणे आपलं नाही, आपलं असतं तर असं केलं नसतं. त्यावेळेला ज्या वेळेला तिघी जणी अनुसय मातेला शरण आल्यात, माता आम्हाला माफ करा, अहंकाराने आम्ही नाडल्या गेलो होतो. ज्या वेळेला शरण आल्या त्यावेळेला अनुसई मातेनं परत कमंडलू मधलं पाणी शिंपडलं. छोटी छोटी बाळं मूळ रूपामध्ये आले. साक्षात ब्रह्मा विष्णू महेश विनंती केली, तुम्ही जाण जगभरामध्ये भगवान परमात्मा जगताचं कल्याण करत राहा. त्यावेळेला तीनही देवतांनी विनंती केली, आई तुमच्यापासूनच तर आमचा जन्म आहे, जाऊ तर जाऊ कुठे? जाऊ शकत नाही तुमच्यापासून. मग आम्ही तुमच्या समोर 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत दत्तात्रयाचं रूप धारण करून थांबलेत. श्री शक्ती सामान्य नाही, अन्नपूर्णा म्हणून आले तर पोटातली आग शांत करते. मला सांगायचंय महिला मंडळ, तीच माई भवानी आपल्यामध्ये सरस्वती म्हणून आली तर ज्ञानदान करण्याचं काम करते. आणि माणसाला ज्ञानाची गरज असते. म्हणून हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. त्या माई भगवतीचे खूप मोठे उपकार आपल्या जीवनात आहेत आणि ते उपकार समजण्यासाठी संतांचे विचार आचरणात आणणं महत्वाचं आहे. संतांचे विचार म्हणजे कोणते संत? जे भगवान परमात्माने ज्या संतांना डोक्यावरती घेतलंय. आपण देवासाठी रडतो नवल नाही, देव आपल्यासाठी रडला पाहिजे, ती भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा. देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो नवल नाही, देव आपल्या घरी आला पाहिजे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अधिकार. नामदेव महाराजांनी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी
म्हणे ज्ञान देवा बोलावा जनी म्हणे ज्ञान देवा बोला जनी म्हणे ज्ञान देवा बोलावा जनी म्हणे ज्ञान देवा बोला नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग पांडुरंग जगाचा मालक नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचायचा नाचायला इथपर्यंत मर्यादित नाही राहिला पुरुष मंडळी ऐका माता मौलीनं तुम्हाला सांगते पहा जगाचा मला कीर्तनात तर नाचत होता पण एवढा नाचला अशी कथा घडली नाचता 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 तुम्हाला सांगते कोणाला सांगू नका फक्त एवढा नाचला जगाचा मालक एवढा नाचला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई ऐसा देवा बोले कबीर काय कबीर महाराज सांगतायत देवा तुमचा पितांबर गळून पडलाय जगाच्या मालकाचं लक्षात आलं तो अवतार आता देवाचा पितांबर गळून पडलाय प्रत्येक ठिकाणी जर देव नाचत राहिला नसच घडत राहिला तर देवाचा अपमान होईल म्हणून तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अशीच कोणाची फजिती होऊ नये म्हणून जगाच्या मालकानं सुद्धा कंबर बांधून नाचायला चालू केलं तेव्हापासून आपल्या वारकरी संप्रदायात पुरुष मंडळी कंबर बांधून कीर्तन करतात ही प्रथा पडलेली आहे मला सांगायचंय काय जगाचा मला कीर्तनात नाचायचा त्याच्या पुढे सांगितलंय फिरवेले देवळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती आणि त्याच्या पुढे नहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा हा नाम्याची खीरा चाखतो चोखोबाची गुरी राखतो पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा मालक नैवेद्य खायचा नामदेव महाराजांच्या हातानं त्याच्या पुढे सांगेल तुम्हाला वारकरी संप्रदायाचा अधिकार वारकरी संप्रदायाचा कळस वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे पा संप्रदायाचं नाक म्हटलं जातं तुकोबारायांना वारकरी संप्रदायाचं कळसही आहेत माणसालाही सुंदरता असते पण त्याच्या वडळी भुई माणसाची सुंदरता त्याच्या नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला माझं नाक नाही दिसणार तुम्हाला लांबून तुमचे विचारते माता माऊलीनं म्हणता की नाही मुलाला मुलगी पाहायला जा पण अगोदर आता म्हणतात कशी असू द्या आताचा भाग वेगळा बाबा भेट ना पास द्या तुमच्याकडे आहेत का पोरी पाहतात का पोरी भेटतात का लग्न जमवणारी सुद्धा कुठेही जाऊ दे लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे पान एखादी पोरगी तुमच्या तिकडे पान एखादी म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत सध्या भेट ना पास होते कुठं तुम्हाला सांगते गावकरी मंडळींनी ज्या मुलाला सोडून दिलंय नवनाथ दादा की आता लग्नच होणार नाही त्याचं अचानक लग्न झालं तर अख्ख्या गावात बार वाजवत आहे पण माहिती नाही पैसे देऊन आणली की कशी का तुम्हाला सांगू सध्याच्या काळात हुंडा नाही आता मुलाकडे नाही आता मुलींना द्यावं लागतोय हुंडा इकडे द्यावं लागतोय कुठं पुरी भेटन ज्यांचं रखडलंय त्यांचं तले अवघड आहे एक मुलगा सुपारी फुटली नेमकी तारीख काढायची पोराच्या सासूबाईनं पोरग पाहिलं आणि ती म्हणे याला पोरगी द्यायची नाही पोरीचा बाप म्हटला अगं पप्पेची माहिती तुझ्या का गोळ्या संपल्या का काय 1.5 लाख रुपये पगार आहे म्हणे पोराला 50 एकरचा मालक आहे 3 मजली बिल्डिंग आहे म्हणे तुला झाला याला पोरगी द्यायची नाही
अगं झालं काय नेमकं, तुम्ही इकडे या म्हणे. तुमच्या कानात सांगते. अगं झालं काय, तुम्हाला माहित नाही, तुम्ही इकडे या म्हणे. अगं झालं काय, तुम्ही इकडे या म्हणे. तुमच्या अगं झालं काय, तुम्हाला माहित नाही म्हणे, मला पाहायला आलत. म्हणजे तेव्हापासून राहिलं होतं याचं. असं सांगायचंय मला. नाकाला शेंडा पाहिजे, माणूस दिसायला सुंदर. आता म्हणतात की हेकणीन किधर बी देखणी, किती सुंदर असू द्या पण नाक नसेल काय करावी ती 32 लक्षणे. नक नाही तेने वाया गेली, ओ हो, नक नाही तेने वाया गेली. नाक नाही तेने वाया गेली, वाया गेली. नाक नाही तेने वाया गेली. काय ती करावी 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, काय ती करावी 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, ओ नाक नाही तेने वाया गेली, ओ नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावे ती 32 लक्षणे, काय ती करावी, हा काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. नाक महत्वाचं. पहिला मंडळ तुम्हाला उदाहरण सांगते. पाय एक बाई एवढी एवढीच नाक होतं, भली मोठी नत. आणि मालकाला म्हणायची, पप्प्याचं बाप कशी दिसते मी, फेपणा नाक एवढी एवढीच. मालकाला माहिती अख्ख्या गावात आपलंच भूते, पण सांगत पप्पाची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाईच नाही. तर तू फुकायची नाशी करायची, नाक वाकड करायची 4 बऱ्याच मालकाला. नाक छोटस, मला सांगायचं काय, ती नथ शोभना सुद्धा तिच्या नाकाला. नाक महत्वाचं आहे, नाकाला शेंडा पाहिजे. महिला मंडळ, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. 4G रेंज पाहिजे इथं. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळ चालू असतो. रसाळ महाराज, धार पाहिजे नाकाला, धार. वारकरी संप्रदायाचं नाक, वारकरी संप्रदायाचं कळस जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. किंवा ज्यांच्या घरामध्ये मुडका खाट, गळका माठ, फुटकं ताट, तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट, अशी असणारी जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार. तुका राम नाम घेता कापियम. अधिकार संपन्न तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळ आहे, आमचं भाग्य उजळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, फक्त भाग्यच उजळलं असं नाही, तुमचंही उजळेल कधी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल. एकदा का माळ घातली, होय होय वारकरी, वारकरी व्हावं लागेल. कारण हा जन्म परत एकदा भेटलाय, परत पुढच्या जन्मात माणूसच उतला असं अजिबात. माणसाला मी सांगू तुम्हाला, जास्त करून काळजी वारकरी होण्याची नाही, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालण्याची नाही. माणूस फक्त प्रपंचामध्ये गुरुपटून घेतलं, हे माझं ते माझं ते माझं ते माझं. माणूस बिना लग्नाचा आहे तोपर्यंत 2 पाय राहतात. एकदा का लग्न झालं किती पाय होतात? 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा, इथं नको सांगायला. हा त्याच्या नंतर सांगते तुम्हाला. परत पहिली संतान झाली, किती पाय झाले? 6 पायाचं काय असतं? भ्रमर माहिती तुम्हाला? आमच्या संतांनी सुद्धा वर्णन केलंय पहा. रुनु जुनु रे भ्रमरा, भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. तो भ्रमर असतो, तो भोंगा. पावसाळ्याच्या दिवसात लेकरं त्याच्या पायाला बांधून ओढण्याचा खेळ खेळतात, फुलांवरती बसतो पाहतो, तो भोंगा, त्याला भ्रमर. दुसरी संतान झाली, किती पाय झाले? 8 पायाचं काय असतं? तुम्ही म्हणाल ताई काय मी पाय मोजून येतात का काय कशाचे? तुम्हाला सांगते, घरामध्ये नवरात्र उत्सव असेल, सप्ताह असेल, घर स्वच्छ करताना घरामध्ये एका कोपऱ्यात जाळं करतो पा, त्याला काय म्हणतात? कोळी. काही ठिकाणी त्याला कातील म्हणतात. मला सांगा, तो कोळी एवढं सुंदर घर तयार करतो, एवढं सुंदर घर तयार करतो, स्वतःलाच बाहेर निघण्यासाठी रस्ता ठेवत नाही.
एवढं सुंदर. चांगल्या चांगल्या इंजिनियरला नाही जमणार, पण त्याच्या पुढचं सांगते तसं माणसाचं आहे. एवढं सुंदर घर तयार करतात, हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. पण कदाचित बाहेर निघण्यासाठी एकदा का गाडी निघून गेली मग लक्षात येतं, जेव्हा तरुण होतो तेव्हा परमार्थ केला असताना तर बरं झालं असतं. म्हणून तर संतांनी सांगितलंय, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात का, जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्र जाये. चुकू नको, योग्य वेळेत परमार्थ करावा लागेल का. जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकतील तुम्हाला पुरून, म्हणून परमार्थ करायचंय. मग योग्य वेळेत पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करायची. एकदा का माळ घातली तो वारकरीन का घालावी माळ, माणसानं जन्माला आल्याच्या नंतर जन्मास येऊनी पहारे पंढरी. का पंढरपूरची वारी, पंढरीशी जारी आल्यानं संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंगा, वाट पाही उभा भेटेची आवडी. कृपाळू तातडी ओ तावीरा, कृपाळू तातडी ओ तावीरा, वाट पाही उभा भेटीची आवडी, वाट पाही उभा भेटीची आवडी. एकदा तरी पंढरपूरची वारी करा. मग इथले कोण कोण गेलेत पंढरपूरला एकदा बोटवर करा, खरोखर करा. खोटं जर बोललात तर एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ. खोटा हात वर तुम्हाला वाटत ताईला काय, मला नसेल माहिती पण देवाला माहिती कोण कोण आलंय. वा, जे गेले त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा, क्या बात आहे. हा, आणि जे नाही गेले त्यांनी कीर्तन संपले माझ्या गाडीत बसा. नसेल तुमच्याच्यानं जाणं होत तर सांगायचं काय मला तुम्हाला. नाही तुम्हाला काशी रामेश्वरम द्वारिका मथुरा बालाजी कुठं जाणं झालं जाऊ नका, एकदा तरी पंढरपूरची वारी का. मी सांगू, इतरत्र ठिकाणी कुठेही दर्शनासाठी जाऊ द्या, सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी महाराज. सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी, पण बेला फुला नाही होतो गरीबाचा विठुराजी. तिकडे जा, समोर बसून पायावर मस्तक ठेवून दर्शन आहे. देवाच्या पायाला खड्डं पडलंय दर्शन घेऊन. कुठेही जा, लांबून नमस्कार जय हरी काढू लागतो देवाला. पण फक्त पांडुरंग परमात्म्याचं दर्शन जवळ आहे का. भगवान परमात्मा स्वतःच्या चरणाच्या जवळ जागा देतो आपल्याला. पण एकदा तरी पंढरपूरची वारी. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आमचं भाग्य तर उजळलंच, पण त्याचबरोबर आमची चिंताही वाढली. अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, हरी उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, आता उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. आमची चिंता मारली, आमची चिंता मारली, संत दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव. आमची चिंता मारली, संत दर्शनी हलाव, दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव. उजळले भाग्य आता, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, उजळले भाग्य आता, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली. जय हो, जोरात टाळी वाजवा एकदा, क्या बात आहे. तेवढी चाल रेकॉर्डिंग करून घ्या उद्या. 10 वर्ष केली तर नाही येणार आम्हाला, टेन्शन घेऊ तुम्ही. हा, क्या बात आहे. जोरात टाळी तरी वाजवत जातो. तुम्ही चार्जिंग केली का, चार्जिंग झाली का तुमची चार्जिंग. का बॅटरी उतरल्या तुमच्या अशा. पैसे मागितले का तुम्हाला आम्ही, पैसे ठरवलेत आम्ही पैसे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही फक्त टाळी वाजवायचं काम करायचं, मनातून वाजवायची. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, उजळले भाग्य आता,
अवघी चिंता वारली. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळे. तुम्ही म्हणता कधी मुलगा झाला तर गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत सगळं भेटलं की उजळले भाग्य. आणि आता सुनबाई घरात येणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. पहिल्या काळात टेन्शन राहायचं कोणाला, सुनबाईला मला सासू कशी भेटेल. आता सख्या भावाची केली ताई, कपडे दिले फेकून तिनं बाहेर, गोठ्यात ठेवलं सख्या भावाची. कोण आता टेन्शन आहे सासूबाईला मला सून कशी भेटेल. मला सांगायचं काय तुम्हाला, भाग्य उजळ म्हणू नका असं माझं मत नाही. म्हणा आपण जगद्गुरु तुकोबारे म्हणतात भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा निकटवास बरा संतापाई. भाग्य उजळलं म्हणा. मुलगा झाल्याच्या नंतर लेकरू तसं पाहिजे. पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराचं लेकरू मुलगा पाहिजे. आज आपण पाहतो देव देश धर्म जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुलगा पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला येईल. वाटतं तुम्हाला तसं वाटतं की नाही वाटतं का नाही. प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा असं वाटत नाही. रावणासारखा पाहिजे. प्रभू रामचंद्रासारखा बरोबर. प्रभू रामचंद्र येतील ना पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसली. खरंय का खोटं सांगायचं मला. तुमच्याच भागात मी सांगते एकदा कीर्तन निघाले आणि एका ताईला म्हटलं ताई चला ना कीर्तनाला. म्हणे ताई आवडती मालिका आहे. म्हटलं कोणती. म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. म्हटलं खरं आहे का नाही बोलायचं मालिका आहे. म्हाताऱ्या बाय सुद्धा मन हाली त्यात. मला सांगायचं काय तुम्हाला कसा वेळ निघालाय तुमच्याही लक्षात येत नाही. भाग्य उजळलं म्हणा. घरामध्ये आज लेकरू चांगलं जन्माला येणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. चांगल्या विचाराचं लेकरू जन्माला येईल पण त्या अगोदर संस्कार देणं अत्यंत महत्वाचं आहे. संस्कार द्यावेत कसे. स्वयंपाक करताना तुम्ही कधी तर म्हणा लेकराला बाळा मी भाकरी करते जा हरिपाठाचं पुस्तक घेऊन ये. हरिपाठ तू पुढे म्हण आणि मी पाठीमागे म्हणते. म्हणता का असं. काय देतं त्याला खेळायला. मोबाईल. आम्ही विचारतो ताई कशाला दिला मोबाईल. तेवढंच नादी लागतं. आता लावता तुम्ही नादी पण म्हातारपणी ते तुम्हाला दिला होतं. मग मला सांगायचं काय तुम्हाला, तुमचं लेकरू 3 मजली बिल्डिंग बांधल. तुमचं लेकरू सगळ्या काही गोष्टी तुम्हाला जागेवर देईल पण म्हातारपणी तुम्हाला सांभाळायचं असं अजिबात शाश्वती. फक्त संस्कार द्या. झोपडी असू द्या. एक भाकर दिवसात ना असेल ना अर्धे तुम्हाला देईन अर्धे स्वतः खाईल. पण चांगले संस्कार अगोदर कमवावं लागतील. जीवनामध्ये लेकरू पाहिजे. मुलगा पाहिजे चांगल्या विचाराचा. भगवान प्रभू रामचंद्रासारखा, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, बाळ ध्रुवासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा मुलगा पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. पहा चांगल्या विचाराचा मुलगा. आज तुम्हाला सांगेल महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. आपण आयुष्य व्यतीत करतो प्रपंचात पण 4 जणांचा प्रपंच जोडता येत नाही आपल्याला. पण राजांनी महाराष्ट्र जोडला तरी कसा असेल याच्या पाठीमागे उदाहरण फार सुंदर आहे. पण तुम्हाला सांगते विठ्ठल विठ्ठल एक छोटासा मुलगा होता. पा वडिलांना हट्ट केला बाबा मला सायकल शिकवा. बापाला काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून सांगितलं बाळा अरे एक भारताचा नकाशा घेतला. तो नकाशा फाडला. नकाशा लेकराच्या पुढे टाकला. म्हणे बाळा हा नकाशा जोड. ज्या वेळेला तुझा नकाशा जोडून होईल त्यावेळेला तुला सायकल शिकवतो. नकाशा जोडायला कमीत कमी अर्धा 1 तास लागणार होता. वडिलाला वाटलं 1 तास लागेल याचा नकाशा जोडून होईल माझंही काम पूर्ण होईल त्याला सायकल शिकवतो. पण भानगड बापाचा पाय उंबरठ्याच्या बाहेर पडत नाही तर लेकरू नकाशा जोडून वडिला समोर बाबा नकाशा जोडला. बाळा नकाशा जोडला कसा. जो नकाशा जोडायला अर्धा 1 तास लागणार होता तो नकाशा तू 5 मिनिटात जोडला कसा. उत्तर फार सुंदर दिले बरं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वतःच्या जीवनात अनुकरण केलेलं आहे. त्या लेकरानं उत्तर दिलं बाबा जो भारताचा नकाशा तुम्ही फाडला होता ना 5 मिनिटं नाही अर्धा तास 1 तास नकाशा जोडायला लागणार होता पण 5 मिनिटात जोडला कसा. जो नकाशा तुम्ही फाडला होता ना त्या नकाशाच्या पाठीमागं एका माणसाचं चित्र होतं. मी फक्त एक माणूस जोडला. उलटून पाहिलं तर आपोआप नकाशा जोडलेला दिसला. हे स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला करायचं आहे. चांगल्या विचाराचं लेकरू जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा म्हणून तर आज अवघा महाराष्ट्र म्हणतो. पहा वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली. 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 जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय
शिवाजी शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती छत्रपती शिवाजी महाराज की जय दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी